त्यावेळेला एक मोठी बातमी येते बघूयात. वैष्णवी हगवणे हुंडा बळी प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. या प्रकरणाचा मुख्य दुवा असलेल्या 6 आरोपी निलेश चव्हाणच्या घरी काल पिंपरी चिंचवड पोलीस त्याला घेऊन दाखल झाले. निलेशच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांसोबत पंच देखील होते. लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे फोन निलेशने आपल्या तिजोरीत लपवले होते. ते 3 फोन्स निलेशच्या घरातून जप्त केलेत. पती शशांक हगवणे, सासू नणंद करिश्मा हगवणे या तिघांचेही मोबाईल हस्तगत करण्यात आलेत. निलेशनं हे मोबाईल लपवून का ठेवले होते, या मोबाईलमध्ये नेमकी काय माहिती दडलेली आहे, या सगळ्याची आता उकल होणार आहे. निलेश चव्हाणच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा सगळा मुद्देमाल हस्तगत केलाय. निलेश चव्हाणच्या घरातील तिजोरी पंचांच्या समोर उघडण्यात आली. निलेशनं आपल्या तिजोरीत वैष्णवीची सासू आणि नंडेचे मोबाईल लपवून ठेवले होते. हे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले. निलेश चव्हाणच्या घरातनं पुरावे पोलीस घेऊन जाताना तिजोरी उघडणाऱ्या पंचाला वाहनातून घेऊन जाण्यास पोलीस विसरले. त्यामुळे पंचाची मोठीच पंचायत झाली. पंच माध्यमांच्या घराण्यात सापडला आणि माध्यमांकडनं काय पुरावे सापडले म्हणून पंचांवरती प्रश्नांचा भडीमार झाला. हावरट हगवणेंचा आणखी एक कारनामा समोर आलाय. लालचीपणाची हद्दच हगवणे कुटुंबियांनी पार केली. वैष्णवीच्या घरच्या रुखवताची ऑर्डर देण्यासाठी गेले असता सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणेंनी ती ऑर्डर सुपेकरांच्या पत्नीला देण्यास भाग पाडलं आणि 50,000 रुपये रोख आणि 1 लाखांचा चेक घेतला. त्याची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेची पोलीस कोठडी 3 दिवसांनी वाढवून घेण्यात आली. त्यामुळे निलेश चव्हाण आणि हगवणे पितापुत्राची समोरासमोर बसून चौकशी होणार आहे. समोरासमोर बसवून चौकशी करण्यासाठी कोठडी वाढवून घेण्यात आली आहे. पुण्यामध्ये भावे हायस्कूल जवळ एका कारने एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना धडक दिली. अपघातातील सर्व जखमी विद्यार्थ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू असून मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपाडा एटीएस मुख्यालयामध्ये रवी वर्माची 2 तास चौकशी झाली. रवी वर्मा भारताच्या संवेदनशील क्षेत्रातील माहिती पाकिस्तानला पुरवत होता. नेव्हल डॉकमध्ये मोबाईल नेण्याची परवानगी असल्याचा फायदा घेत प्रीती जयस्वाल या पाकिस्तानी तरुणीला रवी वर्मा माहिती पाठवत होता. यवतमाळमधून बिश्नोई गँगच्या एका सदस्याला अटक करण्यात आली. भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात हत्या करून 2023 पासून भूपेंद्र सिंग फरार होता. साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रक्कम चोरल्याचं उघडकीस आलं. बाळासाहेब गोंदकर असं या कर्मचाऱ्याचं नाव असून या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष निवडीवरनं बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये नाराजी पसरली. जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड केल्यामुळे भाजप आमदार सुरेश धस नाराज असून जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सुरेश धस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत. राज्यातल्या जेलमधील कैद्यांना पुरवला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला. जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांचा या घोटाळ्यामध्ये समावेश असून या विरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं. अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे यांना अजित पवार यांच्या सोबत येण्याची खुली ऑफर दिली. मात्र त्याआधी खडसेंनी एकदा अजित पवारांसोबत बोलून घ्यावं असं म्हणत मिटकरींनी मिश्किल टिप्पणी केली. राज्यातील कारागृह खरेदीमध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केला. तर हे आरोप फेटाळत सर्व चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं साई मार्केटिंग कंपनीचे संचालक सुनील जंवर यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांच्या हिंदी भाषेबद्दलच्या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकारी मंत्र्यांची पाठराखण केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे. मराठीचा अवमान करण्याचा कोणाचाही हेतू नव्हता असा खुलासा शंभूराज देसाईंनी केला. लातूरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी धाराशिव जिल्ह्यातील माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांची निवड झाली आहे. तर लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर यांची निवड झाली. नांदेड जिल्हा भाजपच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या. जुन्या जिल्हाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली. नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख तर नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतू खांबर्डे यांची निवड झाली. या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कराड येथे डॉक्टर सुरेश भोसले यांचा सत्कार सोहळ्याला जयंत पाटलांनी हजेरी लावली. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट बघावी लागण्याची चिन्ह आहेत. 1 जून 2024 पासून सुरू झालेल्या कोयना धरणाचं तांत्रिक जलवर्ष संपलंय. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचा 12 महिन्यांचा तांत्रिक जलवर्षाचा कालावधी संपल्यानंतर धरणात 23.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 186.99 टीएमसी पाण्याची आवक झाली. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मागील 18 दिवसात धरणातून सुमारे 1.5 टीएमसी पाण्याची घट झाली आहे. मागील 20 दिवसात धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. कोल्हापुरात 4 दिवसांपासून पावसानं पूर्ण उघडीप घेतली आहे. पाऊस थांबताच झपाट्यानं वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होते. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, मुरुई, इचलकरंजी, बाचणी हे 4 बंधारे पाण्याखालीच आहेत. मुंबईमध्ये यंदा मे महिन्यात पावसानं विक्रमी हजेरी लावली असून 1 ते 31 मे दरम्यान 881.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 107 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असून त्यामुळे जून पूर्वीचा मुसळधार पाऊस मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला. एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत मिळणार आहे. याबाबतची एसटीचेही फ्लेक्सी फेअर योजनेचा एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभारंभ होणार आहे. एकाच संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर अशा संस्थेमधील इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी इन-हाऊस कोट्यातनं 10% जागा उपलब्ध असतील अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. अखेर निर्णय मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा पालकांना दिलासा मिळाला आहे. टोरेस गैरव्यवहारामध्ये राज्यातील 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक करून 177 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी यासाठी 4 कोटी 35 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचं ईडीच्या तपासात उघड झालंय. या प्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं. राज्यातील बाजार समितीत गव्हाची 5,000 क्विंटलची आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, पुणे बाजारात सर्वाधिक आवक झाली. गव्हाला 2 बाजार समित्या वगळता कमीत कमी 2200 रुपयांपासून ते 3400 रुपये सरासरी दर मिळाला. बीडच्या 140 गावच्या नागरिकांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्याची मागणी करण्यास उपोषण सुरू केलंय. आज उपोषणाचा 8वा दिवस आहे. सरपंच, उपसरपंच संघटनेनं या उपोषणाला पाठिंबा दिलाय. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव भडगाव इथे बनलेला नाशिक रोड एक्सप्रेसला तात्काळ थांबा देण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना निवेदन दिलं. थांबा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मलकापूर नगरपालिकेच्या कामकाजाविरोधात काँग्रेसनं गाढव मोर्चा काढला. शहरातील पथदिव्यांसह विविध सोयी सुविधांमध्ये भ्रष्ट कारभार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. त्याप्रमाणे 1 बैलजोडी पालखी रथाला कर्नाटकातून तर चौघडा गाडीसाठी 1 बैलजोडी महाराष्ट्रातून विकत घेण्यात आली आहे. त्यानंतर एक मोठी बातमी. आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात केली आहे. आता दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर 1,723 रुपये झालाय. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरचा दर कमी करण्यात आलाय. मे महिन्यात देखील कंपन्यांनी 14.50 रुपयांची कपात केली होती. मात्र घरगुती सिलेंडरचे दर जैसे थेच आहेत. व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्यानं त्याचा मोठा फायदा रेस्टॉरंट, हॉटेल आणि धाबा मालकांना होणार आहे. अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाची भाजपसोबत युती असणार आहे अशी घोषणा रवी राणांनी केली. तर भाजप आमचा मोठा भाऊ आहे. अमरावती महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकून भाजपचा महापौर बसवू असा निर्धार रवी राणांनी केला.
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्यात आली आहे. तसा जी.आर. सरकारनं आठवड्याभरापूर्वी काढला. मात्र अद्यापही टोल नाक्यावरती इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसुली केली जाते. खालापूर टोल नाक्यावरील वसुलीचा हा व्हिडिओ हायकोर्टातील वकील प्रकाश साळशिंगकर यांनी शेअर केलाय. वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणापूर्वी म्हणजेच ऑगस्टपर्यंत नव्या घरांच्या चाव्या दिल्या जातील. तसंच नव्या घरांमध्ये पाईप गॅस आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिले. चेंबूरमधील आरसीएफ पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात आणखी गुन्हा दाखल झालाय. शिक्षक मोहन आघाव यांनी कासले विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कासले यांनी सोशल मीडियावरनं लोकप्रतिनिधींबाबत अश्लील वक्तव्य केली. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 3,395 वरती जाऊन पोहोचली आहे. तर 24 तासात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या 467 वरती गेली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं चिंतेत भर पडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ॲपचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी महामंडळाला लागलेलं शिफारशींचं दुष्टचक्र दूर होणार आहे. नांदेड शहरातील एका स्पा सेंटरमधनं 6 तरुणी आणि 4 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नांदेड पोलिसांनी ही कारवाई केली. या स्पा सेंटरमध्ये अवैध काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळच्या उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती पालिकेनं दिली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेची भाडेवाढ आजपासून लागू होतीये. नवीन दर रचनेनुसार 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत दैनंदिन पास 40 रुपयांऐवजी 70 रुपयांना, तर पीएमआरडीए हद्दीत 120 ऐवजी 150 रुपयांना आणि मासिक पास 900 ऐवजी 1,500 रुपयांना झालाय. त्यामुळे आजपासून पीएमपी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.